त्यांची अँजिओप्लास्टी झाली आणि त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि फारच ताजेतवानी अशी त्यांची मनस्थिती आणि शरीर प्रकृती आहे. कदाचित परवा डिस्चार्ज होईल. आता त्यांना आजच ICUमधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करत आहेत. उद्या एखाद दिवस ठेवतील आणि परवा डिस्चार्ज होईल असं दिसतंय एकंदर. काल सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये एकूण जर बघितलं तर 20,000 जवळपास असे ॲफिडेव्हिट्स आहेत ज्याच्यामध्ये काही चुका आहे, 24 प्रकारच्या चुका आहे अशा पद्धतीचा दावा आपल्या वकिलांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. त्यातले काही मुद्दे कोर्टानं ग्राह्य सुरू बहुतेक सगळे ग्राह्य धरलेत कारण ते रेकॉर्डच कागदावर आहे आणि 10 वर्षाच्या मुलाचं ॲफिडेव्हिट किंवा एखाद्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांचे ॲफिडेव्हिट्स किंवा झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या बॉयने झोमॅटो डिलिव्हरी करणारा बॉय म्हणून डिलिव्हरी बॉय म्हणून केलं आहे, हाऊसवाईफ म्हणून केले, जे पक्षाशी संबंधित नाहीत, ज्यांना कोणत्या कशासाठी ॲफिडेव्हिट घेतलं जाते हे माहीत नाही आणि ज्यांची फक्त हे ॲफिडेव्हिट एका ठिकाणी झाले आहेत आणि नोटरी एका ठिकाणी झाली आहे वेगळ्या शहरात. एकाच जिल्ह्यामध्ये 32 अध्यक्ष एकाच जिल्ह्याचे अध्यक्ष दाखवलेले आहेत एकाच जिल्ह्यात किंवा ट्रेजरर असेच दाखवलेले आहेत. असे मल्टिपल मिस्टेक्स आहेत. त्या आमच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या समोर मांडलेले आहेत. एकंदर झालेल्या ॲफिडेव्हिटमध्ये बरंचसं त्याच्यात त्रुटी आहेत. म्हणजे ज्यांनी ॲफिडेव्हिट केले त्यांना ते माहिती आहे किंवा नाही इथपर्यंत शंका यावी अशा स्वरूपाचे आक्षेप आमच्या वकिलाने घेतले असं मी ऐकलं. मी काही उपस्थित नव्हतो पण हे मी प्रसारमाध्यमातूनच वाचलं. तर कालचा हा युक्तिवाद जो आहे तो आपल्या पथ्यावर पडेल आणि निकाल जो आहे तो आपल्याच बाजूने लागण्याची परिस्थिती असं वाटतं. असं आहे की ॲफिडेव्हिट्स जे करण्यात आलेले आहेत त्या ॲफिडेव्हिट्समधले जर बरेचसे ॲफिडेव्हिट खरे नाहीत किंवा बोगस आहेत असं जर निवडणूक आयोगाला वाटलं आणि वाटेलच कारण ते कागदावरच आहे तर ती गंभीर बाब आहे आणि पक्षातल्या लोकांचा पक्ष वेगळ्या बाजूला आहे आणि ही सगळी ॲफिडेव्हिट करणारी लोक कोणीतरी वेगळेच आहेत, पक्षाशी संबंधित नाहीत असं निवडणूक आयोगाने गृहीत धरायला हरकत नाही अशी परिस्थिती दिसते. आता पाहू काय होतंय. सर, शिवसेनेची ज्यावेळी सुनावणी पार पडली होती निवडणूक आयोगासमोर तेव्हा सुद्धा शपथपत्रांचा वाद निर्माण झालेला होता. काही शपथपत्र बोगस दाखल करण्यात आले असं म्हणण्यात आलेलं होतं. मात्र निकाल ज्यावेळी आला त्यावेळी फक्त बहुमताच्या जोरावरती देण्यात आला असं पाहायला मिळालं. तर तसं काही या प्रकरणामध्ये असं आहे की बहुमताच्या जोरावर निर्णय दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की विधानसभेचे सदस्य मेजॉरिटीने कुठे जातात तिकडे पक्ष जात नाही. पक्षाचं काडर, पक्षाचे पदाधिकारी ही पक्षाची जी व्यवस्था आहे ती कुठे आहे याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की निवडणूक आयोग आता सुप्रीम कोर्टाने जे विधानं केलेली आहेत शिवसेनेच्या बाबतीत निकाल देताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून निकाल देऊ शकतं असं मला वाटत नाही. त्यातनं जर तसं झालं तर मग पुढची पायरी आहेच. पण निवडणूक आयोग असं करेल असं मला वाटत नाही. एवढ्या मोठ्या चुका, गंभीर चुका दाखवल्यावर मला वाटतं की निवडणूक आयोग देखील त्या बाबतीत थोडंसं चिंतेत पडेल. आता एक बातमी अशी की पवार कुटुंबियांची दिवाळी जे नेहमी शरद पवार हे बारामतीत करतात पण यावेळेस ती प्रतापराव पवारांच्या पुण्याच्या घरी केली जाते. अजित पवार आणि त्यांच्या मिसेस तिथे पोहोचलेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबियांमधलं अंतर्गत वेगवेगळे जे विषय होते वारंवार सुप्रियास वेळी भले माझे भाऊ जरी म्हणत असले तरी कोर्ट कचेऱ्यांमध्ये आणि या गोष्टींमध्ये पक्षाचा एक राजकीय वाद सुरू होता. अशा परिस्थितीत परत एकदा पवार कुटुंबीय एकत्रित दिसत आहेत. या संदर्भात काय मत येईल? नाही, पवार कुटुंबियांनी काय करावं याविषयी मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. तो त्यांचा कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे.
पक्ष म्हणून मला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. तो प्रश्न थांबून तुम्ही प्रश्न काढला पाहिजे. तुम्ही आत्ताच चटकन दार उघडून आला आणि अतिक्रमण केलं यांच्या अधिकारांवर. हे काय चाललंय मीटिंग मध्ये, पत्रकार परिषद, याचा अंदाज घेऊन सगळं. दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली आणि आता यानंतर लगेचच अजित पवार शरद पवार यांची पण भेट होती. सगळ्या भेटी पाहता चर्चा सुरू झाली. असं आहे, मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. कुटुंबाने कुठे भेटावं, काय करावं याविषयी तुम्हाला मला भाष्य करण्याची आपल्याला, मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे पक्षाच्या विषयी काही प्रश्न असेल तर मी जरूर उत्तर देईन. कुटुंबाने काय करावं ह्याच्याविषयी मी भाष्य करणं उचित आहे असं मला वाटत नाही. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळत असताना देखील आता आरक्षणाची मागणी मनोज जरांगेंच्या वतीने ज्या पद्धतीने होती ती केवळ राजकीय फायद्यासाठी होते असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे. त्यातलं देवदानावर कसं होतं? नाही, आम्ही ज्या सरकारमध्येच मतभेद आहेत गंभीर. काही लोक सरकारमध्ये मराठा समाजाला चुचकारतायत, काही लोक ओबीसी समाजांना चुचकारण्याचं काम करतायत आणि दोन्ही दरडीवर हात ठेवण्याचा प्रयत्न आहे का असं वाटावं इतके मंत्रिमंडळात मतभेद दिसत आहेत. आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, की तुम्ही एका खोलीत बसा, कारण हा सामाजिक आणि फार सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. याच्यावर कोणतेही विधान करणं आम्हाला योग्य आणि उचित वाटत नाही. कोणाच्याही भावना दुखावतील अशी भूमिका व्यक्त आम्ही करणार नाही. त्यांनीच एकत्रित बसावं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सरकार काय नक्की करणार आहे, ओबीसींच्या आरक्षणाला ते धक्का लावणार आहेत किंवा नाही लावणार, याविषयी सरकारने एकत्रितपणाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि सरकारचा अधिकार आहे, सरकार ह्या गोष्टी करू शकतं. सरकारचं दिल्लीतही सरकार आहे आणि महाराष्ट्रातही सरकार आहे, म्हणून ते डबल इंजिनचं सरकार म्हणत होते. आता ट्रिपल इंजिनचं सरकार झालेलं आहे. त्यामुळं हे दोन महत्त्वाचे प्रश्न महाराष्ट्रातले, परत धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, इतरही प्रश्न आरक्षणाच्या बाबतीत गंभीर आहेत. सरकारने एका कॅबिनेटमध्ये ह्या सगळ्यांचा सर्वकष विचार करावा आणि सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेली बाजू आणि सरकारमधल्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जाऊन प्रदर्शित केलेली आपली मतं ही जुळवावीत. आणि जे ह्या प्रश्नावर, अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर बोलत नाहीत असे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी देखील याच्यावर एकत्रितपणानं विचार करावा आणि सरकारची एक भूमिका महाराष्ट्रासमोर मांडावी. लोकांना संभ्रमात जास्त काळ ठेवू नये अशी आमची भूमिका आहे. सर, कर्जत खालापूरचे आमदार सुरेश पवार आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत का केलंय? त्याचा झाला नाही सर, त्यांनी तसं जाहीर केलंय. आता काही फडणवीस साहेबांची वेळ नसल्यानंतर त्याला कार्यक्रम पुढे ढकललेला आहे. तर त्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीला काही बळकटीसाठी तुमचे काय सरकार? नाही, एखादी घटना पूर्ण झाल्यावर त्याच्याविषयी भाष्य करू. मनोज, त्यांनी बाईट दिलेली असली तरी गेलेले नाहीत अजून. सर, विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली, जो जरांगेंची भूमिका येते बोललो मी त्याच्यावर, मगाशी बोललो मी त्याच्यावर. त्याच्यावर एक विचारायचंय की त्यांचं जे मत आहे की पूर्वी ओबीसी धक्का न लागता स्पष्ट राहायला हवंय, हे जरी असलं ही भूमिका तुम्हीही मांडता राष्ट्रवादीने. मुद्दा असा उपस्थित करतो की जरांगेंना राजकीय बोलवता धनिक आहे अशा स्वरूपात जे वाक्य वापरतायत आता वडेट्टीवार, कुठे ना कुठेतरी ओबीसीची स्वतःची वोट बँक स्ट्रॉंग करण्यासाठी काँग्रेसची भूमिका घेते का? कारण की भुजबळांनी जी भूमिका घेतली कालांतराने 2 दिवसांनी आता वडेट्टीवार त्यावर जात आहेत, त्या लाईनवर जात आहेत आणि जरांगेंच्या विरोधात आता उघड स्वरूपात भाष्य करत आहेत. पवार साहेबांचं आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही कायम भूमिका राहिली आहे की समाजात तेढ निर्माण होऊ नये, समाज एकमेकाच्या विरोधी उभे ठाकू नयेत आणि त्यामुळे जरांगेंच्या विषयी देखील आम्ही काही भाष्य करत नाही. आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारने आपली भूमिका, जरांगेंच्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या त्यांनी केल्या त्याबद्दलची आपली भूमिका ही सरकारने स्पष्ट करावी. बाहेर आम्ही कितीही बोललो तरी आम्ही विरोधी पक्षातले सदस्य आहोत. सरकारने अधिकृत भूमिका व्यक्त करून त्याविषयी असणाऱ्या कृतीची अंमलबजावणी केली पाहिजे
आणि ती लवकर केली पाहिजे अशीच आमची मागणी आहे. सरकारमध्ये मतभेद आहेत, ही सगळ्यात मोठी समस्या झाली आहे निर्माण. आमच्या पक्षात आमची भूमिका ठाम आहे, आमच्या भूमिका हे आहेत, पण सरकार काय करते याची वाट आम्ही बघतोय. सुरुवातीला मनोज जरांगेंची मागणी होती केवळ मराठवाड्यात जेवढे दाखले मिळतील त्या सगळ्यांना ते दाखले मिळाले पाहिजे. त्यानंतर ते म्हणले की महाराष्ट्रामध्ये जेवढे सगळे कुणबी दाखले मिळतील त्यांना दाखले द्या. आता ते म्हणतायत की ओबीसी मधूनच दाखले दिले गेले, म्हणजे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. दिवसेंदिवस त्यांची मागणी बदलत चालल्यात आणि सरकार कुठंतरी त्यांच्या मागणीप्रमाणे सध्या दाखले देताना पाहायला मिळते. पुढील काळामध्ये ओबीसी आणि मराठा पुन्हा एकदा समोरासमोर येताना पाहायला मिळणार आहे. सध्याच्या पद्धतीने तुम्ही म्हणला मंत्र्यांमध्ये संवाद आहे. एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही प्रश्न विचारलाय त्यातच सगळ्याचं उत्तर आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात आज सर्व जाती धर्म हे गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत. धार्मिक तेढही महाराष्ट्रात निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी ही आम्ही सुरुवातीपासून भूमिका आहे. आता जाती जातीमध्ये तंटाबखिडा होऊ नये याची देखील काळजी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच घेतली पाहिजे, सर्व राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे. सार्वजनिक विधानं टाळली पाहिजेत आणि याच्यावर योग्य तो तोडगा काढला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीचं दिवाळी अंक आल्या, त्या दिवाळी अंकामधल्या आपलं जे भाषण लिहिलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे की बेरोजगारी वाढण्यासाठी सरकारच जबाबदार आहे. तुम्ही खरं तर यावर या मुद्द्यांवर याच्यापूर्वी पण बोललेला आहात. कंत्राटी पद्धतीच्या संदर्भामध्ये सुद्धा मध्यंतरी तुमची विधानं आलेली होती. सर्वस्वी जबाबदार मानता का सरकारचं हे जे धोरण आहे, चालढकलपणा म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी? असं आहे की महाराष्ट्राच्या मध्ये मागच्या क्वार्टरचे दाखले गुंतवणुकीचे आलेत. आपला 4था नंबर आहे भारतात. गुजरातसारखं राज्य मला वाटतं 1 नंबरला 2 नंबरला गेलेलं आहे. त्यामुळे आपण गुंतवणुकीकडं फार दुर्लक्ष केलेलं आहे. आपण आपल्या इव्हेंट करण्यातच एवढे मशगूल आहोत आणि महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी सरकारचा एवढा वेळ जातोय की महाराष्ट्राचा प्रोग्रेस बघण्यासाठी महाराष्ट्रात देशात येणारे गुंतवणुकी महाराष्ट्रात जास्त यावेत म्हणूनचे जे प्रयत्न आहेत ते कुठेतरी कमी पडत आहेत. आणि महाराष्ट्रात आणि देशात आता बेरोजगारीचा दर महाराष्ट्रात जास्त आहे, पण ओव्हरऑल देशातला बेरोजगारीचा दर आता 10.09% झाला आहे. म्हणजे या देशातले एवढ्या मोठ्या प्रमाणात हे रेकॉर्डवर असणारे बेकारीचे आकडे आहेत. त्यामुळं याच्यापेक्षा जास्त बेकारी असणार आहे आणि त्यामुळं ही खरंच चिंतेची बाब आहे. आणि महाराष्ट्रात विशेषतः गुंतवणुकी वाढल्या पाहिजेत असा आपला आग्रह असला पाहिजे. कोण जबाबदार, अर्थमंत्री किंवा उद्योगमंत्री? नाही, शेवटी काय आहे ते टीमवर्क असतं. मी कुठल्या एका मंत्र्यांना जबाबदार धरणार नाही आणि तसं धरण्यात अर्थही नाही. सरकारची धोरणं, सरकारच्या पॉलिसीज या दुसऱ्या राज्यातल्या पॉलिसीज बरोबर कम्पीट करत नाहीत असा त्याचा अर्थ. किंवा मग महाराष्ट्रातलं वातावरण शांततेचं, तणावमुक्त कदाचित गुंतवणूकदारांना वाटत नसेल आणि म्हणून गुंतवणूकदार दुसरीकडे ऑप्शन देतात. कालच मी कोणाकडे तरी रात्री होतो पुण्यात, त्यांनी सांगितलं की एका राज्याचं नाव घेऊन की तिथं नुसतं कळवलं तरी जमीन, वीज, पाणी पटापट 15 दिवसात सगळं तुमच्या हातात आणून देतात. पण इथं महाराष्ट्रात तशी पद्धत नाही आहे. त्या गुंतवणूकदारालाच हेलपाटे घालावे लागतात. हे जोपर्यंत बदलत नाही महाराष्ट्रात आणि ब्युरोक्रॅटिक अडथळे जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत गुंतवणुकीचा रेट वाढणार नाही. आज देशामध्ये सर्व राज्य जागे झालेले आहेत. त्यामुळं मंत्र्यालाच भेटलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनाच भेटलं पाहिजे, कुठली बाह्य शक्ती असेल त्या सरकारला नियंत्रण करणारी त्यांनाच भेटलं पाहिजे. हे जे जोपर्यंत आपण सोपस्कारात अडकलेलो आहोत तोपर्यंत आपलं राज्य मागच राहणार आणि दुसऱ्या राज्यामध्ये तशी परिस्थिती नाही आहे. आणि आज नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधान आहेत, त्यांचंच राज्य गुजरातमध्ये आहे. त्यामुळं पहिली अपॉर्च्युनिटी गुजरातला मिळणं स्वाभाविक आहे. मी असं म्हणणार नाही की देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे असते तर त्यांनी इथेच केलं असतं. पण गुजरातमध्ये गुंतवणूक जास्त जाते याचा अर्थ गुजरातपेक्षा आपण जास्त कॉम्पिटिटिव्ह व्हायला पाहिजे. त्यामुळे आपलं ॲडमिनिस्ट्रेशन इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आपल्या स्वागत करण्याच्या पद्धती गुंतवणूकदारांच्या
देशातल्या कोणत्याही राज्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह पाहिजेत. पण मला तसं होताना दिसत नाही आणि त्याचं रिफ्लेक्शन हे बेरोजगारीत आणि कमी गुंतवणूक होण्यावर व्हायला लागले असं मला वाटतं. आणि ही चिंतेची बाब आहे. आम्ही सगळे राजकारणात या बाकीच्या सगळ्या ह्याच्यात एवढी गुंतलेलो आहोत की फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर तुमचा पाठिंबा असेल? तुम्ही करताय त्यांना जर तरच्या गोष्टींचा उत्तर देऊन त्यांना अडचणीत आणणं मला योग्य वाटत नाही. हसन मुश्रीफ यांचे जावयांची ब्रिक्स इंडिया ही जी कंपनी होती ती कंपनी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये रडारवरती आलेली होती. ईडीने छापेमारी सुद्धा त्या कंपनीवरती केलेली होती. याच कंपनीला आता वसतिगृह आणि शाळांमध्ये जेवण पुरवण्याचं कंत्राट सरकारने दिले असल्याचं समोर आलेलं आहे. ज्या कंपनीवरती आरोप झाले, ज्या नेत्यावरती आरोप झाले, त्यांच्या आता कंपनीला अशा पद्धतीनं कंत्राट देणं कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित होतो. ब्रिक्स इंडियावर डेड पडली जे पुण्यामध्ये ईडीची, त्या कंपनीला तर कंत्राट दिले. हा प्रश्न मला का विचारते? हा सरकारला विचारला पाहिजे तुम्ही प्रश्न. तुम्ही आम्हा गरीब माणसांना का प्रश्न विचारताय? तुम्ही सरकारला विचारा की हे कसं, त्यांचं उत्तर काय येतंय ते बघा. आम्ही बोलल्यावर त्यांना बोलायला मर्यादा येते. तुम्ही त्यांना प्रश्न विचारा सरकारला, त्यानंतर आम्हाला विचारा. आम्ही आज पहिल्यांदा कशाला, आज दिवाळीचा सण आहे, सगळ्यांच्या बद्दल चांगलं बोलण्याचं ठरूनच मी इथं बसलेलो आहे. त्यामुळं कुणाबद्दलही आज काही बोलायचं नाही. सरकारला, महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या आमच्या विरोधी पक्षाच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायचा दिवस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.